एकदा एका पत्रकाराने त्याच्या वर्तमानपत्रात त्यानं केलेला सर्वे प्रकाशित केला. त्यात म्हटले होते की 50% महिला मूर्ख असतात. हा रिपोर्ट वाचताच परिसरातील महिलांनी त्याचा जोरदार विरोध केला. पत्रकार घाबरून गेला आणि सारा वृत्तांत त्यानं संपादक महोदयाला सांगितला. यावर संपादकाने समजावले, काही घाबरून जाऊ नकोस, उद्याच्या अंकात हे छाप की 50% महिला समजदार असतात. संपादकाने सांगितल्याप्रमाणे पत्रकाराने केले. ही बातमी वाचून सर्व महिला खुश झाल्या. पत्रकाराने पुन्हा संपादकाची भेट घेतली आणि सांगितले की मला तर असेच म्हणायचे होते, मग स्त्रियांनी इतकी आगपाखड का केली? संपादक महोदय पत्रकाराला समजावत म्हणाले, अक्कल केवळ बदाम खाऊन येते असे नाही, तर ती ठोकर खाऊनच येते. पत्रकारानं त्याला काही समजलं नाही हे त्याने मान्य केलं. नंतर संपादकाने समजावलं की हा सारा प्रकार अनुभवाचा आहे. हीच गोष्ट एखाद्याला समजावून सांगायची म्हटली तर असे सांगता येईल की चमकल्याशिवाय हिऱ्याला कोणी हिरा म्हणणार नाही. अगदी तसेच अनुभवाशिवाय व्यक्तीलाही कोणी व्यक्ती म्हणणार नाही. नंतर पत्रकाराने आपली बाजू मांडली. साहेब, मी तर कॉलेजमध्ये पहिला आलो होतो. आता मात्र संपादकाला सांगावं वाटलं, बेटा, जगातलं सगळं ज्ञान त्या पुस्तकातून मिळालं असतं तर पृथ्वीवर कोणी मूर्ख म्हणून शिल्लकच दिसला नसता. जीवनातल्या कोणत्याही प्रसंगातून माणूस सही सलामत सुटतो, तो त्याच्या अनुभवाच्या जोरावर. हे देखील विसरू नको की अनुभव हा चुकीच्या निर्णयापासूनही मिळतो. नंतर पत्रकाराने शंका घेतच विचारले, आपल्याला असे म्हणायचे आहे की मी शाळा कॉलेजमधून जे शिक्षण घेतले ते काही कामाचं नाही? नंतर संपादक महोदयाने समजावून सांगितलं की तरुण पिढी आपलं शिक्षण पूर्ण तर करते, पण पुस्तकी ज्ञान आणि वास्तविक जीवन यात खूप फरक असतो. शिक्षणासोबतच अनुभव व्यक्तीला कशापासून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी हिंमत प्रदान करतो. म्हणून अनुभव सतत घेत राहिले पाहिजे. आता विषय अनुभवाचा निघालाच आहे तर मला एक जुनी गोष्ट आठवली आहे, ती सांगतो. गोष्ट त्या काळातली आहे ज्यावेळी इंग्रजांनी जवळजवळ 2000 मीटर उंचीवर 100 किलोमीटर इतक्या लांबीची कालका ते शिमला अशी रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू केले होते. अनेक महिने प्रयत्न करूनही इंग्रजांना रेल्वे लाईन टाकता आली नाही. त्यावेळी त्यांना कोणीतरी सांगितले की इथे गोट्या नावाचा गुराखी आहे, तुम्हाला जर त्याची मदत घेता आली तर तुमचं थांबलेलं काम चालू होऊ शकतं. यावर एका इंग्रज अधिकाऱ्याने विचारले की भलकुने कुठे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे जो आमच्या तरबेज कारागिरांना मार्गदर्शन करू शकेल? इंग्रज अधिकाऱ्याला उत्तर देत त्या व्यक्तीने सांगितले की इंजिनिअरिंग ही फारच लांबची गोष्ट झाली, आमच्या भलकुने शाळेचे साधे तोंडही पाहिले नाही. पण त्याच्या जवळ एक गोष्ट आहे, ती म्हणजे या भागाची माहिती, त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. बराच विचारविमर्श करून इंग्रज अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या की भलकू सांगेल तशा पद्धतीने रेल्वे लाईनचे काम केले जावे. काम सुरू केल्यानंतर काही दिवसातच गोट्याला या सर्व कामाचा सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले. त्यानंतर गोट्या सांगेल त्या दिशेने पहाडातून 100 पेक्षा जास्त भूसुरुंग स्फोट घडून या योजनेला पूर्णत्वास नेले. केवळ गोट्याच्या अनुभवाच्या जोरावर योजना पूर्ण केल्यानंतर गोट्याचा उल्लेख परिसरातील नागरिक महाराज किंवा गोट्या बाबा असे करू लागले. तो तर दिसायला एकदम गावंढळ आणि अडाणीच होता. गोट्याच्या इतक्या मोठ्या अनुभवाच्या संदर्भात सगळं काही ऐकून घेतल्यानंतर पत्रकाराने संपादक महोदयाला म्हटले की आजपर्यंत मी पुस्तकी ज्ञानाला सर्व काही समजत होतो, पण आज समजले की आपण आपले विचार आणि जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटना अनुभवाच्या जोरावर बदलू शकतो. आपल्या अनुभवानुसार हे लक्षात आले आहे की इतरांचे काही ऐकण्यापेक्षा स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण अनुभव हेच मोठे वास्तव आहे. पण मला एक गोष्ट काही समजलीच नाही की एक व्यक्ती इतका अनुभव कसा आणि कुठून मिळू शकतो. संपादक साहेबांनी दीर्घ श्वास घेत पत्रकाराला मार्गदर्शन केले. 2 व्यक्ती जर पैशांची देवाणघेवाण करत असतील तर पैसा काही वाढत नाही, पण त्याच 2 व्यक्ती जर विचाराची देवाणघेवाण करत असतील तर त्यामुळे दोघांचेही ज्ञान वाढलेले असते. ज्याप्रमाणे आपण अंधारात काहीही पाहू शकत नाही, अगदी तसे जीवनात अनुभव आणि ज्ञान या 2 गोष्टी नसतील तर योग्य मार्ग सापडणारच नाही.
ज्ञानज्योत जागृत होताच अडचणींवर कशी मात करायची हे जास्त डोक्याला ताण न देता समजते. कोणतीही गोष्ट लक्षात येण्यासाठी ज्ञान आवश्यक असते, परंतु त्याची जाणीव होण्यासाठी अनुभव असण्याची गरज असते. आता मात्र त्या पत्रकाराने दुसराच प्रश्न उपस्थित केला की ठीक आहे, अनुभवातून माणूस सर्व काही शिकू शकतो, पण एखाद्या व्यक्तीबद्दलचं मत कसं ठरवायचं? कारण एखाद्याच्या मनात काय चालले आहे हे कोणाला समजत नाही. पत्रकाराची अडचण लक्षात घेऊन संपादकाने त्याला समजावले की बरोबर आहे तुझे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वृक्षवेली जशा आपला रंग बदलतात, व्यक्तीचे पण तसेच आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत तोही बदलत असतो. म्हणून केवळ 1-2 वेळा त्याला भेटून त्याच्याबद्दलचे मत नाही ठरवता येत. म्हणून वेगवेगळ्या प्रसंगी आणि प्रसंगानुसार त्याच्यासोबत चर्चा केल्यावरच त्याचं खरं रूप स्पष्ट होईल. हेही तितकेच खरे आहे की जय पराजय आणि आपल्यातील उणिवा यांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपला अनुभव असतो. परंतु हेही खरे आहे, अनुभवाची तुलना कोणासोबतही करता येणार नाही. काम आणि जबाबदारीच्या आधारावरच कोणालाही अनुभव मिळवता येतो. अनुभवाच्या बाबतीत इतका अनुभव घेतल्यावर आपल्याला हे समजते की अनुभव हा जीवनाचा सर्वोत्तम शिक्षक आहे. पण मित्रांनो, अट एकच आहे, जीवनभर आपल्यामध्ये अनुभव मिळवण्याची लालसा जागृत असावी. म्हणून मित्रांनो, अनुभवाच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तो एक दिवसात मिळत नाही. म्हणून तुम्हीही तुमचा अनुभव काळानुसार मिळवत राहा आणि आपली प्रगती करत राहा. नमस्कार.